अनेकदा लग्नाला नवरदेव उशीर आल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण खुद्द परळीचे वैजनाथच त्यांच्या लग्नाला उशीर आल्याची ही गोष्ट तुम्हाला माहितीये का? तर अंबाजोगाईची ग्रामदेवता आणि कोकणातल्या चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवी म्हणून ओळखली जाते ती बीडची देवी योगेश्वरी. दंतासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी आदिमाया आदिशक्तीने योगेश्वरीचं रूप घेतलं होतं. योगेश्वरीचा विवाह परळीच्या वैजनाथांसोबत ठरला होता आणि लग्न अंबाजोगाईला होणार होतं. म्हणून देवी कोकणातनं वराड्यांसोबत अंबाजोगाईला आली. वैजनाथही नदीतून भुयारी मार्गे आले, पण लग्नाचा मुहूर्त सूर्योदयाचा ठरला होता आणि वैजनाथांना यायला उशीर झाला म्हणून लग्न रद्द झाले. देव परत निघून गेले. वराडी दगडाचे झाले, पण देवीनं मात्र अंबाजोगाईला थांबण्याचा निर्णय घेतला. बालाघाटावरची ही देवी कोकणातल्या चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवी कशी झाली याविषयी आणखीन एक आख्यायिका सांगितली जाते. परशुरामांनी अपरांत म्हणजे कोकण प्रांताची निर्मिती केल्यानंतर त्या भूमीवरती राहण्यासाठी काही कुटुंबे नेली. समुद्र किनाऱ्यावरती अर्धमृत अवस्थेमध्ये पडलेल्या 14 व्यक्तींना त्यांनी संजीवनी दिली आणि त्यांच्याशी विवाह करण्यासाठी अंबाजोगाईमधनं वधू नेल्या. तेव्हा देवीनं अशी अट घातली की ज्यांच्याशी या मुलींचं लग्न होईल त्यांच्या कुलाची देवता ही योगेश्वरीच असेल.